Example number 9. The threshold wavelength of tungsten is 2.76 into 10 to the power minus 5 centimeter. Explain why no photoelectrons are emitted when the wavelength is more than 2.76 into 10 to the power minus 5 centimeter. What will be the maximum kinetic energy of electrons ejected in each of the following cases? If ultraviolet radiations of wavelength 1.8 into 10 to the power minus 5 centimeter, and second is radiation of frequency 4 into 10 to the power 15 hertz is made incident on the tungsten surface. तर आपल्याला या ठिकाणी दिला आहे थ्रेशोल्ड वेव्हलेंथ ऑफ टंगस्टन. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ म्हणजे कोणती वेव्हलेंथ? तर अशी त्या ठिकाणी मॅक्झिमम वेव्हलेंथ की ज्यानंतर तिथं फोटो इलेक्ट्रिक इमिशन सुरू होते, बरोबर. आणि त्याच्यानंतर जी वेव्हलेंथ राहणार आहे तर त्या वेव्हलेंथला मात्र फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार नाही. त्यानंतर मात्र तर आपल्याला या ठिकाणी थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिली आहे. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ इज द wavelength, it is the minimum wavelength, it is the maximum, sorry. तर आपल्याला थ्रेशोल्ड वेव्हलेंथ दिलेली आहे आणि थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे 2.76 into 10 to the power minus 5 सेंटीमीटर. थ्रेशोल्ड वेव्हलेंथ काय असते? तर थ्रेशोल्ड वेव्हलेंथ इज द मॅक्झिमम वेव्हलेंथ विच इज रिक्वायर्ड टू इमिट द फोटो इलेक्ट्रॉन फ्रॉम द मेटल सरफेस. तर ती मॅक्झिमम आहे. त्याच्यापेक्षा जर समजा आपण जास्त जर दिली, त्याच्यापेक्षा जर आपण जास्त दिली तर अशा वेळेस त्या ठिकाणी जे फोटो इलेक्ट्रॉन्स आहे ते इमिट होणार नाही, फोटो इलेक्ट्रॉन्स इमिट होणार नाही. तर या ठिकाणी ही त्याची झाली एक प्रकारे मॅक्झिमम व्हॅल्यू. याच्यानंतर जर समजा आपण त्या ठिकाणी वेव्हलेंथ दिली तर मात्र फोटो इलेक्ट्रॉन इमिट होणार नाही आहे. तर या ठिकाणी पहा थ्रेशोल्ड वेव्हलेंथ आहे लॅम्बडा 0 इज इक्वल टू 2.76 into 10 to the power minus 5. आणि जर समजा आपण अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन पाहिलं तर तिथं अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन दिलं आहे ते आपल्याला नेक्स्ट याच्यात कामात येणार आहे. आणि फ्रिक्वेन्सी आहे तर ती सुद्धा आपल्याला नेक्स्ट याच्यात कामात येणार आहे. आपण पहिला पार्ट पाहूया, ए पार्ट पाहूया. ए पार्ट मध्ये काय आहे तर आपल्याला माहित आहे की फॉर इमिशन ऑफ द फोटो इलेक्ट्रॉन समजा इमिट व्हायचं असेल त्यावेळेस जी इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी आहे इट शुड बी ग्रेटर दॅन थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. इन्सिडेंट फ्रिक्वेन्सी जी आहे ती थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी पेक्षा जास्त असली पाहिजे. आणि जर वेव्हलेंथची गोष्ट केली तर वेव्हलेंथ इन्सिडेंट वेव्हलेंथ ही कमी असली पाहिजे कोणापेक्षा? थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पेक्षा. इन्सिडेंट वेव्हलेंथ थ्रेशोल्ड वेव्हलेंथ पेक्षा कमी असलं पाहिजे. त्यापेक्षा जर जास्त असेल तर अशा वेळेस तिथं फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार नाही. तर इथं आपल्याकडे जर समजा 2.76 into 10 to the power minus 5 सेंटीमीटर त्याचं थ्रेशोल्ड वेव्हलेंथ असेल तर त्याच्यापेक्षा जर कमी असेल तरच त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. पण त्यापेक्षा जर जास्त असेल तर फोटो इलेक्ट्रिक इमिशन होणार नाही. या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिला आहे की वेव्हलेंथ किती आहे? वेव्हलेंथ इज मोर दॅन 2.76 into 10 to the power minus 5 आणि आपल्याला वेव्हलेंथ कमी पाहिजे आहे जेणेकरून त्या ठिकाणी फोटो इलेक्ट्रिक इमिशन होईल. आणि त्यामुळे या प्रॉब्लेम मध्ये किंवा या ठिकाणी फोटो इलेक्ट्रॉन्स इमिटेड होणार नाही. अँड देअरफॉर विल राईट हेन्स नो फोटो इलेक्ट्रॉन्स आर इमिटेड. त्यानंतर आपल्याला करायचं आहे मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी. तर कायनेटिक एनर्जी साठी आपल्याकडे जे वेगवेगळे फॉर्म्युले पाहिले होते आपण आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन मध्ये. तर इन केस ऑफ आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन वी हॅव सम फॉर्म्युलाज. आपल्याकडे काही फॉर्म्युलेज आहेत. तर यापैकी पहा हे एक त्या ठिकाणी इक्वेशन आहे. कायनेटिक एनर्जी इक्वल एच न्यू मायनस एच न्यू नॉट एच न्यू झिरो. त्याला आपण EV0 पण लिहितो. हा सुद्धा फॉर्म्युला आहे.
या ठिकाणी V0 इज इक्वल टू h nu बाय E, V0 इज इक्वल टू h nu बाय E, phi 0 इज इक्वल phi 0 डिवाइड बाय E. त्याच्यानंतर कायनेटिक एनर्जीला आपण अशा सुद्धा प्रकारे लिहू शकतो ke max इज इक्वल टू h nu मायनस h nu 0, ke max इज इक्वल टू h nu मायनस nu 0, ke max इज इक्वल टू h nu इज इक्वल टू c बाय लॅम्बडा, nu 0 इज इक्वल टू c बाय लॅम्बडा 0, c आपण कॉमन घेतला तर 1 अपॉन लॅम्बडा मायनस 1 अपॉन लॅम्बडा 0. तर आपल्याला मिळतो या ठिकाणी कायनेटिक एनर्जी मॅक्स इज इक्वल टू hc into 1 by lambda minus 1 by lambda 0. So here in this problem, maximum kinetic energy is h nu. Here in this problem, maximum kinetic energy is hc into 1 by lambda minus 1 by lambda 0. Putting the value of h 6.63 into 10 to the power minus 34, c 3 into 10 to the power 8 meter per second, and lambda that is 1 by 1.80 into 10 to the power minus 5. जो आपल्याला अल्ट्राव्हायोलेट लाईटचं रेडिएशन दिलेला आहे, वेवलेंथ दिलेला आहे. पार्ट बी दिलेला आहे आणि पार्ट बी मध्ये काय विचारलं आहे, व्हॉट विल बी द मॅक्सिमम कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स इजेक्टेड इन ईच ऑफ द फॉलोइंग केसेस. फर्स्ट, इफ अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन ऑफ वेवलेंथ 1.80 into 10 to the power minus 5 सेंटीमीटर इज इन्सिडेंट. तर या ठिकाणी जी वेवलेंथ आहे, वेवलेंथ सोबत रिलेटेड असलेला आपल्याकडे फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू hc into 1 by lambda minus 1 by lambda नॉट. तर या ठिकाणी इथं जे इन्सिडेंट वेवलेंथ आहे, इन्सिडेंट रेडिएशनची जी वेवलेंथ आहे ती दिली आहे 1.80 into 10 to the power minus 5. तर हे झालं आपलं लॅम्बडा. सो दिस विल बी इक्वल टू द लॅम्बडा. अँड देन या ठिकाणी त्याचं थ्रेशोल्ड वेवलेंथ आपल्याला दिलेलीच आहे 2.76 into 10 to the power minus 5. तर या ठिकाणी आपण त्याच्या व्हॅल्यूज पुट अप करूया. h ची व्हॅल्यू आहे या ठिकाणी प्लँक्स कॉन्स्टंटची व्हॅल्यू 6.63 into 10 to the power minus 34. व्हॅल्यू ऑफ c that is velocity of light 3 into 10 to the power 8 आणि 1 by lambda. तर इन्सिडेंट वेवलेंथ आहे या ठिकाणी 1.80 into 10 to the power minus 5 आणि थ्रेशोल्ड आहे या ठिकाणी 1 by lambda 0. थ्रेशोल्ड आहे 2.76 into 10 to the power minus 5. या ठिकाणी व्हॅल्यू पुट केल्यानंतर पहा 6.63 ला 3 ने मल्टिप्लाय केलं तर आन्सर मिळते 19.89 into 10 to the power इथं आहे minus 34 आणि इथं आहे plus 8. तर minus 34 plus 8 असं आपण त्या ठिकाणी लिहूया. त्याच्यानंतर या ठिकाणी दोन्ही ठिकाणी पाहिलं, या दोन्ही याच्यात पाहिलं तर आपल्याला दिसेल की 10 to the power minus 5 इथं पण आहे, 10 to the power minus 5 इथं पण आहे. 10 to the power आपण याला वर घेऊन जाऊया, तर हे 10 to the power minus 5 वर घेऊन गेलं तर 10 to the power plus 5 होतात. इथं पण 10 to the power plus 5 येतील, इथं पण 10 to the power plus 5 येतील आणि ते जे 10 to the power plus 5 आहे ते आपण कॉमन काढू तर ते बाहेर निघतील. तर हे अशा प्रकारे या ठिकाणी 10 to the power plus 5 आलेले आहेत. त्याच्यानंतर 1.80, त्याच्यानंतर 1.80 आणि 2.76. तर याचा आपण रेसिप्रोकल घेऊया, कारण हा 1 डिवाइड बाय 1.80 राहणार आहे. त्यामुळे 1 डिवाइड बाय 1.80 चं रेसिप्रोकल त्या ठिकाणी आपण रेसिप्रोकलच्या लॉग टेबल मध्ये रेसिप्रोकलच्या कॉलम मध्ये पाहूया. 1.8 चं 0 मध्ये तिथं आहे व्हॅल्यू 0.5556 आणि 1 डिवाइड बाय 2.76 आहे. तर याचं सुद्धा रेसिप्रोकल 2.76 चं रेसिप्रोकल 2.7 चं 6 मध्ये पाहिलं तर आपल्याला व्हॅल्यू मिळेल 0.3624. त्यानंतर या दोघांमधलं सबट्रॅक्शन, केलं तर याचं व्हॅल्यू मिळते 0.1932 आणि ही जी व्हॅल्यू आहे या व्हॅल्यूला या ठिकाणी 19.89 ने मल्टिप्लाय करा. यू विल गेट द आन्सर ॲज 3.842 into 10 to the power minus 19 जूल. आता ही जी एनर्जी आहे त्या ठिकाणी जूल मध्ये, आपल्याला त्याला कन्वर्ट करायचं आहे इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये आणि आपल्याला माहित आहे जूलचं जर इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये कन्वर्ट करायचं असेल त्यावेळेस त्याला 1.6 into 10 to the power minus 19 ने
डिवाइड करतात आणि आपल्याला आन्सर मिळेल. या ठिकाणी त्याला डिवाइड केल्यानंतर 2.401 इलेक्ट्रॉन व्होल्ट.